नमस्कार. अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की रात्री झोपण्यासाठी अगस्त्य त्याचा बिछाना लावत असतो तेव्हा तिथे शुभ्रा येते आणि अगस्त्याला असं सेपरेट बिछाना लावताना बघून मनातच म्हणते की हा असा वेगळं अंथरूण का घालतोय. ओ म्हणजे वेगळे झोपतात तर हे ग्रेट. म्हणजे माझा अंदाज खरा ठरला तर श्री आणि अगस्त्य लग्न होऊनही वेगळे राहतात आणि खुश होऊन म्हणते की माझं काम सोपंच झालं मग. आणि ती दरवाजा नॉक करून अगस्त्याला आवाज देते. अगस्त्य शुभ्राकडे बघून म्हणतो की शुभ्रा काय झालं, ये ना. शुभ्रा म्हणते की थोडं बोलायचं होतं. अगस्त्य म्हणतो की हां ये ना मग बस. मग शुभ्रा परत एकदा दरवाजा नॉक करते आणि म्हणते की हे बघा नॉक करून येते नाहीतर तुझी मैत्रीण पुन्हा मला सुनवेल. ही आमची रूम आहे तेव्हा नॉक करूनच यायचं. म्हणून नॉक करूनच येते आतमध्ये आणि परत नॉक करून म्हणते की मैं कम इन अगस्त्य. अगस्त्य म्हणतो की हो प्लीज ये. शुभ्रा आतमध्ये येते आणि इकडे तिकडे बघून हळूच म्हणते की नाही ही तुमच्या दोघांची रूम वाटतच नाही. अगस्त्य विचारतो की काय म्हणालीस. शुभ्रा म्हणते की काय नाही असं म्हणून ती खाली बसते आणि म्हणते की ॲक्च्युली अगस्त्य म्हणतो की बोल ना काय झालं. मग शुभ्रा अगस्त्याला ग्रीन टी देते आणि म्हणते की हे घे ग्रीन टी. बिफोर स्लीपिंग घ्यायला हवी ना म्हणजे शांत झोप लागते आणि तुला तर गरजच आहे शांत झोपेची. अगस्त्य म्हणतो की ती सगळ्यांनाच गरजेची असते. शुभ्रा म्हणते की नाही तुला जास्त आहे. अगस्त्य आश्चर्याने विचारतो की म्हणजे. शुभ्रा म्हणते की अगस्त्य आज जे काही घडलं त्यामुळे तू खूप डिस्टर्ब असशील ना, तुला खूप त्रास होत असेल ना. खरंच सॉरी. काय आहे ना आईसाहेबांसमोर मी काहीच करू शकले नाही. म्हणजे श्रीसोबत असं सगळं होत असताना मी काहीच नाही बोलू शकले. अगस्त्य म्हणतो की शुभ्रा इट्स ओके झालं ते सगळं सॉर्ट आउट. तर शुभ्रा म्हणते की नाही काही सॉर्ट आउट नाही झालं आहे मला माहिती आहे आणि परत म्हणते की तू ही घे आधी ग्रीन टी. शुभ्रा पुढे म्हणते की हे बघ अगस्त्य मला माहिती आहे जे काही झालं त्याच्यामुळे तुला खूप वाईट वाटते, तू खूप हर्ट झाला आहेस, नाहीतर तुम्ही असे वेगवेगळे का झोपला असता. आणि परत म्हणते की मी एक मिनिट या सगळ्यामुळे तुझ्या आणि श्रीमध्ये भांडण तर नाही झालं ना, मी बोलू का श्रीशी. अगस्त्य म्हणतो की नाही नको तसं काय नाही झालं. शुभ्रा नाराज होत असल्याचं नाटक करत म्हणते की ठीक आहे नको सांगू पण आज मला एका गोष्टीची मात्र खात्री पटली की मी तुझी बेस्ट फ्रेंड तर जाऊ दे मी तुझी साधी फ्रेंडसुद्धा नाही आहे. अगस्त्य म्हणतो की शुभ्रा खरंच तसं काही नाही आहे आणि उठून उभं राहत तिथून बाजूला जातो आणि म्हणतो की तिघांच्या आयुष्यात सगळ्या सिच्युएशन आल्या की ते हँडल करणं खरंच खूप अवघड होतं आणि मी खरंच तुला ॲप्रिशिएट करतो की तू हे सगळं स्पोर्टिंगली घेतलं आणि मी तुझा मित्रच आहे जसा आधी होतो तसाच, काहीच बदल नाही आहे. शुभ्रा म्हणते की नाही मला नाही वाटत तसं आणि ती उठून अगस्त्याजवळ जाते आणि म्हणते की नाही आहोत आपण आधीसारखे मित्र अगस्त्य. आणि तसं जर असतं तर तू सगळं शेअर केलं असतं ना माझ्याशी. तू मला लगेच सांगून टाकलं असतं की तुम्ही असे वेगवेगळे का झोपताय, असे लपवून नसतं ठेवलं. अगस्त्य म्हणतो की कसं आहे ना शुभ्रा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण एका अशा सिच्युएशनमध्ये होतो की नाही म्हणजे खरंच आम्हाला कळत नाही आहे की नाही म्हणजे श्री आणि मी आम्ही फक्त खरं तर मला कॅल्क्युलेटच नाही करता आलं की नवरा बायकोचं नातं काय आहे कसं आहे. त्यामुळे शुभ्रा खुश होऊन म्हणते की ग्रेट. अगस्त्य तिला आश्चर्याने विचारतो की काय. शुभ्रा म्हणते की ग्रेट आहेस तू. म्हणजे तू मगाशी सगळ्यांसमोर श्रीचं स्टँड घेतलास तो खरंच खूप चांगला होता. म्हणजे तू किती करतोस तुझ्या फ्रेंडसाठी आणि तुझं किती प्रेम आहे श्रीवरती म्हणजे ते वाढेल अजून. पण तू खरंच खूप ग्रेट आहेस हा अगस्त्य. यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की श्री आणि स्वीटी वहिनी बोलत असतात. मयुरी वहिनी श्रीला म्हणतात की श्री खरंच नशिबाचा खेळ आहे, तू नक्कीच काहीतरी पुण्य केलं आहेस म्हणून तुझ्या पदरी आलं हे सगळं. श्री म्हणते की वहिनी तुम्हाला खरंच असं वाटतं का की अगस्त्याचं माझ्यावर प्रेम असेल. मयुरी वहिनी म्हणतात की अगं वाटायला कशाला हवं आहे. आणि त्या श्रीजवळ जाऊन म्हणतात की तुला वाटत नाही का. श्री थोडीशी लाजते आणि म्हणते की नाही तसं काही नाही. स्वीटी वहिनी म्हणतात की भाभी मला तर खात्री आहे अगस्त्य भैया 24 तास आय लव्ह यू असंच बोलत असणार. श्री म्हणते की अहो असं काहीच नाही असं म्हणून ती लाजून तिथून जायला लागते. पण मयुरी वहिनी आणि स्वीटी वहिनी श्रीला थांबवतात आणि परत विचारायला लागतात की सांग ना असंच बोलतात ना. श्री म्हणते की वहिनी तुम्ही अनुभवाने माझ्यापेक्षा मोठ्या आहात. मयुरी वहिनी हसत म्हणतात की मग काय तुला जाच करू का. श्री म्हणते की नाही तसं नाही म्हणजे मला असं विचारायचं होतं की एखाद्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम आहे हे आपण कसं ओळखायचं. स्वीटी वहिनी म्हणतात की ज्याला सगळ्यांच्या आधी आपण दिसतो आणि जो
आपल्यासाठी सगळ्यांच्या विरोधात जातो, जसं आज अगस्त्य भैयांनी तुझ्यासाठी केलं. मग श्रीला आठवतं की अगस्त्य प्रभाकर देशमुख यांच्यासोबत बोलत असतो की श्री मुलगी आहे तुमची आणि बापावर सगळ्यात जास्त प्रेम कोण करतं माहिती आहे का, तर त्यांची मुलगी करते. हे जे तुमच्या डोक्यावर छप्पर आहे ना आणि 2 वेळचं जेवताय ना, ते फक्त श्रीमुळेच. तुमचं काळीची दगड असं सगळं अगस्त्य श्रीची बाजू घेऊन बोललेलं आठवत असतं श्रीला आणि हे सगळं आठवून श्री खूप खुश होत असते. तिला अगस्त्याने जेवण भरवलेलं सुद्धा आठवत असतं आणि परत ती म्हणते की पण वहिनी, अगस्त्य हे सगळं मित्र असल्यामुळे माझ्यासाठी करतोय, मग आता कशावरून त्याचं प्रेम असेल. तर दुसरीकडे आपण पाहतो की शुभ्रा आणि अगस्त्य बोलत असतात. अगस्त्य म्हणतो की खरं तर ग्रेट मी नाही, श्री आहे. शुभ्रा, तुला अगदी खरं सांगू का, या जगात मी एवढी साफ मनाची मुलगी कधीच पाहिली नाही आहे. श्रीच्या जागी दुसरी कोणी मुलगी असती ना तर हे घर सोडून कधीच निघून गेली असती किंवा माझ्याशी भांडत बसली असती. पण श्री ती किती चांगली आहे, मला समजून घेते, माझ्या घरच्यांना समजून घेते, प्रत्येकाला समजून घेते. ती एवढी चांगली मैत्रीण माझ्या नशिबात आहे, खरंच माझं भाग्य आहे आणि अशी मैत्रीण प्रत्येकाच्या आयुष्यात असायलाच हवी. शुभ्रा अगदी जवळ येऊन म्हणते की म्हणजे अगस्त्य तुझं श्रीवर प्रेम नाही आहे का. नाही म्हणजे मी फ्रेंड्सवालं प्रेम नाही म्हणत, मी प्यारवालं प्रेम म्हणते, प्यार म्हणत आहे, लव नाही. म्हणजे एक गोष्ट खरंच खूप चांगली आहे की तुमच्यात फक्त मैत्रीचं नातं आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की नवीन नातं जुळलं गेलं की म्हणूनच तुम्ही तुमचं आधीचं नातं विसरला नाही. ही गोष्ट मला खूप छान वाटते आहे. पण अगस्त्य एक सांगू का, तू जरी तिला बेस्ट फ्रेंड मानत असला ना तरी मला श्रीच्या डोळ्यामध्ये प्रेम दिसतं. मग तिच्या अपेक्षांचं काय करणार तू अगस्त्य. मी तुला एक सजेस्ट करू का, आम्ही दाखवत नसू ना तरी आम्ही मुली खूप हळव्या असतो. त्यामुळे मला तुला एकच गोष्ट सांगायची आहे, जर तुझं श्रीवर खरंच प्रेम नसेल तर प्लीज क्लिअर करून टाक. तिला जर तू अशा होप्स दाखवत राहिला असतास ना तर नंतर खूप तिला त्रास होईल आणि अशा होप्स जेव्हा कंप्लीट होत नाहीत ना तेव्हा किती त्रास होतो ना ते मला माहिती आहे. म्हणजे मी काय बिझनेस गर्ल आहे, माझं मन कामात रमतं, पण आपली श्री ती तशी नाही आहे ना. ती खूप इमोशनल आहे, ती खूप चांगली आहे. त्यामुळे मला नाही वाटत की तिला हे सगळं सहन होईल. आता तूच बघ ना, लहानपणापासून ती खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे आणि हे प्रेम तिला आत्ता कुठे मिळत होतं आणि तेवढ्यात तिला तिच्या आईवडिलांचे घर सोडून इकडे यावं लागलं. इथे सगळी परकी माणसं, त्यात आईसाहेबांचा राग तुला तर माहीतच आहे. त्यामुळे अगस्त्य श्रीने आयुष्यभर तिच्या वाटेला आलेलं दुःख साठवून ठेवलं आहे आणि तिला जर हे कळलं की तुझंही तिच्यावर प्रेम नाही आहे तर इमॅजिन कर तिला किती वाईट वाटेल. अगस्त्य, तिला एवढं वाईट वाटेल की तिच्या भावनांचा स्फोट होईल आणि मला अशी भीती आहे की त्यातून ती आत्महत्यासुद्धा करू शकते. त्यामुळे तूच विचार कर ना, तुला चालेल का श्रीने आत्महत्या केलेली. अगस्त्य खूप टेन्शनमध्ये येतो. शुभ्रा खुश होऊन मनातच म्हणते की बरोबर सापडला आहेस तू आणि म्हणते की अगस्त्य, तू माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ नको घेऊस प्लीज. काय आहे ना, तुला तर माहीतच आहे आपली श्री किती साधी आहे आणि इमोशनल आहे. त्यामुळे मला खरंच असं वाटतं की तिला अशा होप्स दाखवण्यापेक्षा बोलून क्लिअर केलेलं कधीही बेटर असतं, कारण त्याने मन तरी दुखावत नाहीत ना. आणि एक सांगू का, श्रीसारख्या इमोशनल आणि साध्या माणसांचं मन दुखावलं की ते खूप टेन्शनमध्ये येतात, कधी डिप्रेशनमध्ये सुद्धा जातात आणि मग त्यातून बाहेर निघणं हे खूप कठीण असतं अगस्त्य. आणि जर असं झालं तर तू स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार आणि मला असं खरंच वाटत नाही की तुझ्या हातून असं काहीतरी घडावं. म्हणून फक्त मी तुला हे सांगते आहे. शेवटी फ्रेंडशिप वेगळी आहे आणि प्रेम वेगळं. नंतर दुसरीकडे आपण पाहतो की स्वीटी बहिणी श्रीला म्हणत असतात की दोस्ती प्यार है और प्यार ही दोस्ती आहे. जर तुम्ही चांगले मित्रमैत्रिणी असाल तरच तुम्ही चांगले पती पत्नी बनू शकता. आता आम्हालाच बघ, मी आणि आदित्य आम्ही आधीपासून खूप चांगले मित्र होतो आणि मग त्यानंतर आम्हाला प्रेम झालं. श्रीला आठवतं की अगस्त्य तिला म्हणत होता की मी कुठेही असलो ना जगात तरी मी कायम तुझ्यासोबत असेन. हे सगळं आठवून श्री खूप खुश होत असते. आता श्री परत स्वीटी वहिनींना म्हणते की पण वहिनी, कशावरून त्याचं माझ्यावर प्रेम आहे. त्याला फक्त मैत्रीच असेल तर त्याची फक्त मैत्रीच असेल तर आपल्याला कसं कळणार की त्याचं माझ्यावर प्रेम आहे ते. मयुरी वहिनी म्हणतात की अगं श्री, अगस्त्य भाऊजी तुझ्या जवळ आले ना की त्यांच्या हृदयाची धडधड वाढेल आणि तेव्हा तुला कळेल की ते किती प्रेम करतात तुझ्या
तुझ्यावर. श्री खुश होऊन म्हणते की अच्छा, म्हणजे आपण प्रेमात पडल्यावर जसं वाटतं तसंच पोरांना पण, असं म्हणून ती थांबते. मग मयुरी वहिनी आणि स्वीटी वहिनी तिची मस्करी करायला लागतात. मग श्री लाजून म्हणते की आलेच मी, असं म्हणून आतमध्ये निघून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की अगस्त्य कसला तरी विचार करत असतो. शुभ्रा त्याला विचारते की अगस्त्य काय झालं, कसला विचार करतोय. पण अगस्त्य म्हणतो की काय नाही. शुभ्रा म्हणते की अगस्त्य हे बघ, तुला कधीही काही शेअर करायचं असेल ना तर तू माझ्याशी बोलू शकतोस. मी क्लोज फ्रेंड आहे ना तुझी, तू अगदी मन मोकळेपणाने सगळं काही शेअर करू शकतोस माझ्याशी. अगस्त्य तू काळजी नको करूस, मी कायम तुझ्यासोबत असेल. मी कधीच तुझी साथ सोडणार नाही, कधीच नाही. तितक्यात तिथे श्री येते आणि शुभ्राला अगस्त्याचा हात पकडलेला बघून ती खूप शॉक होते आणि ती मोठ्याने अगस्त्याला आवाज देते आणि शुभ्राला विचारते की शुभ्रा तू काय करतेस इथे. शुभ्रा घाबरत सांगते ते मी ग्रीन टी द्यायला आले होते. तितक्यात अगस्त्याला कोणाचा तरी कॉल येतो. मग अगस्त्य म्हणतो की सॉरी, मला फोन आला आणि जावं लागेल अर्जंट, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता यानंतर श्री शुभ्राकडे खूप रागाने बघत असते. शुभ्रा घाबरून जायला निघते. तितक्यात श्री म्हणते की ए चेन्नई एक्सप्रेस, अगं थांब. यावर शुभ्रा म्हणते की काय आहे ना श्री, मला खरंच खूप झोप येते, मी जाते माझ्या रूममध्ये. यावर श्री म्हणते की लय भारी नाटकं करतेस गं, चांगलं जमतं तुला. मग शुभ्रा म्हणते की श्री अगं खरंच तुला का खोटं वाटतंय. आता श्री म्हणते की शुभ्रा तुला ना मी खूप चांगलं ओळखते आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, मनाशी गाठ बांधून ठेवायची की मी तुझा कुठलाही हेतू साध्य होऊ देणार नाही. आणि हां, अगस्त्य आणि माझं लग्न झाले, नवरा आहे तो माझा, त्याच्याकडे डुंकून पण बघायचं नाही. आता तर चुकून हात कापलाय, पण या खोलीत चुकून जरी पाय टाकला ना तर तंगडं तोडून ठेवीन. मग बस आयुष्यभर लंगडी खेळत. आणि ती शुभ्राची ॲक्टिंग करत म्हणते गॉट इट. शुभ्रा आश्चर्याने श्रीकडे बघत असते. यानंतर शुभ्रा श्रीला म्हणते की नवरा, बापरे किती नवऱ्याचं प्रेम. पण तुला माहिती आहे, तू जरी त्याला नवरा म्हणत असशील ना तरी तो तुला बायको समजतो का. अगं बायको तर जाऊ दे, मला तर असं वाटते की त्याचं प्रेमसुद्धा नाही आहे तुझ्यावर. यावर श्री म्हणते की कशाच्या आधारावर बोलायला लागलेस तू हे. मग शुभ्रा श्रीला म्हणते की अगं माझी गट फिलिंग आहे आणि एक सांगू का, तो आरसा आहे ना त्याच्यात स्वतःला बघ एकदा, मग तुला कळेल की मी असं का म्हणते ते. अगस्त्यच काय, जगातल्या कुठल्याच मुलाचं तुझ्यावर प्रेम असणं शक्यच नाही, कळलं. आणि असो अगस्त्य जे काही तुझ्यासाठी करतोय ना त्याला प्लीज प्रेम समजू नकोस, तुलाच त्रास होईल. तो हे सगळं फक्त मित्र म्हणूनच करतो तुझ्यासाठी. तुमचं लग्न झालं तरी तो तुझा नवरा नाही आहे, मित्र तो मित्रच राहिला आहे, समजलं. त्याचं तुझ्यावर प्रेम आहे हा तुझा गैरसमज आहे श्री, तो तुझा मित्र आहे, फक्त आणि फक्त मित्रच, नवरा बायकोचं नातं तुमच्यात नाही आहे, समजलं श्री. यावर श्री शुभ्राला म्हणते शुभ्रा तुझी ही बडबड बंद करायला काय घेशील गं तू. मग शुभ्रा श्रीला म्हणते की अगस्त्य. मग श्री शुभ्राकडे बघते आणि हसत म्हणते की या गोड भ्रमात राहू नकोस हा, कारण अगस्त्य फक्त माझा आहे. यावर शुभ्रा श्रीला म्हणते की तो तुझा नाही आहे, याचा माझ्याकडे पुरावा आहे. मग श्री विचारते की कसला पुरावा. शुभ्रा बिछाण्याकडे बघत म्हणते की हे जे तुम्ही वेगवेगळे झोपता ना, हा इनफ पुरावा आहे. हे ऐकून श्री आश्चर्याने शुभ्राकडे बघायला लागते. शुभ्रा म्हणते की समजलं, अगस्त्य फक्त तुझा मित्र आहे, असं म्हणून ती तिथून जायला निघते. इकडे श्री विचारात पडते आणि स्वतःशीच म्हणते की शुभ्रा म्हणते ती खरं तर नसेल ना, म्हणजे अगस्त्य हे सगळं फक्त मैत्री म्हणून करतोय. नाही श्री, काहीही करू नको, त्याचं तुझ्यावर प्रेम आहे की नाही हे तुला समजून घ्यायलाच हवं आणि हे समजून घेतल्याशिवाय मी काय आता शांत बसणार नाही. आता इकडे शुभ्रा श्रीकडे बघत मनातच म्हणते की किती विचार करायचा आहे ना ते कर, पण मी तुला आणि अगस्त्याला कधीच एकत्र नाही येऊ देणार. तू बघच श्री मी आता काय काय करते ते. आणि ती कोणाला तरी फोन करते आणि फोनवरती म्हणते की माझं एक पार्सल आहे, थोडं अर्जंट आहे, ते आणायचं आहे. आणि ती श्रीकडे बघून हसायला लागते. आणि आजचा भाग इथे संपतो.